श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त. तुम्ही परिस्थितीने अगदी ग्रासून गेलेला असाल आणि कुठलाच मार्ग दिसत नसेल तर बघा, तुम्ही जर आजपर्यंत कुठली स्वामी सेवा केली नसेल तर ही तुमच्यासाठी अतिशय सुवर्णसंधी आहे. तर असं नाही की फक्त अक्कलकोट प्रकट दिना दिवशीच, एरवीसुद्धा तुम्ही स्वामी सेवा करू शकता. आता कुठली सेवा करायची तर प्रत्येकालाच गुरुचरित्र पारायण करणं शक्य होत नाही, काही कारणं असतात. आणि प्रत्येकाला स्वामीचरित्र पारायण करणंही शक्य होत नाही, कारण त्यालाही खूप वेळ लागतो, काही जबाबदारी असतात. मग अगदी साधी सोपी सेवासुद्धा आणि तितकीच प्रभावी सेवासुद्धा तुम्ही करू शकता. तर बघा, अतिशय सोपी, सहज करता येणारी आणि अतिशय प्रभावी अशी एक सेवा मी तुम्हाला सांगणार आहे. आणि ती सेवा करण्यासाठी तुम्हाला कुठलीही मांडणी करायची नाही, अगदी देवासमोर बसून तुम्ही करू शकता. तर ती सेवा आहे तारक मंत्राची सेवा. ती सेवा केल्यामुळं तुमच्या कितीही मोठ्या अडचणी असतील, कितीही जरी संकट असेल, अशी परिस्थिती आहे की खूप खूप संकट आहे, काहीच मार्ग दिसत नाही, कुठलाच एकही मार्ग असा दिसत नाही की त्यातून बाहेर पडावं, तरीसुद्धा बघा, परिस्थिती लगेच बदलेल जर तुम्ही तारक मंत्राचं नियमित पठण केलं. तारक मंत्र रोज 11 वेळा असा म्हटला तुम्ही देवासमोर बसून, तरीसुद्धा तुम्हाला तुमच्या कितीही कठीण प्रसंगातून स्वामी समर्थ महाराज तारून नेतील. तर तुम्ही ही सेवा एकदा करून बघा. फक्त देवासमोर जाऊन बसायचं आहे. तुम्हाला ज्यावेळी जमेल त्यावेळी, सकाळी किंवा संध्याकाळी, दिवे लागणीच्या वेळीसुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. आणि तुम्हाला तुमची इच्छा देवाला बोलून दाखवायची आहे. एक ग्लास घ्यायचा आहे, त्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे. तो ग्लास लहानच खरं तर असावा. त्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे, त्यावरती तुमचा उजवा हात ठेवायचा आहे. एक उदबत्ती देवासमोर लावायची आहे आणि श्री स्वामी समर्थांचा जो तारक मंत्र आहे तो 11 वेळा तुम्हाला म्हणायचा आहे. असं रोज तुम्हाला करायचं आहे. आणि 11 वेळा म्हणून झाल्यानंतर तो हात तुम्ही बाजूला काढायचा आणि त्या ग्लासातलं पाणी तुम्ही स्वतः प्यायचं आणि घरातल्या प्रत्येकाला थोडं थोडं द्यायचं. आणि राहिलेलं पाणी तुम्ही घरामध्ये सगळ्या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. त्यामुळं काय होईल की घरामध्ये जी जी काही वाईट ऊर्जा आहे ती थोडं थोडं करून सगळी बाहेर निघून जाईल आणि सकारात्मक ऊर्जा घरामध्ये यायला सुरुवात होईल. आणि तुमच्या आयुष्यामध्ये जी काही संकट आहेत, जशी ती नकारात्मक ऊर्जा थोडी थोडी निघून जाईल, तशीच सगळी संकटं थोडी थोडी करून सगळी एक दिवस निघून जातील आणि अगदी अगदी तुम्ही कल्पनाही केली नव्हती अशी परिस्थिती पालटून जाईल. त्यामुळं नक्कीच मी तुम्हाला एक सांगेल की तुम्ही जरी दुःखाने ग्रासलेले असाल तरीही मनात असा विचार आणू नका की आता सगळं संपलं आहे, काय करावं, आम्हाला गुरुचरित्र पारायण करणं शक्य होत नाही, स्वामीचरित्रही करणं शक्य होत नाही, तर मग काय करायचं. तर तुम्ही ही तारक मंत्राची अतिशय प्रभावी सेवा करा. बघा, कितीही तुमच्या अडचणी असतील, कितीही अगदी तुमच्या घरामध्ये सगळ्या अडचणीच आहेत, म्हणजे काहीच मार्ग दिसत नाही, अनेक वर्षापासून, अनेक महिन्यापासून तशीच परिस्थिती आहे, तरीसुद्धा तुमच्या ह्या तारक मंत्राच्या प्रभावामुळं नक्कीच त्यातून मार्ग स्वामी तुम्हाला बाहेर काढतील. पण त्यासाठी तुम्हाला ही सेवा कमीत कमी 40 दिवसापर्यंत कंटिन्यू करावी लागेल. नाहीतर काही फरक पडत नाही म्हणून तुम्ही अर्ध्यावरती जर सोडून दिलीत तर मात्र त्याचा काही फरक पडणार नाही. कारण बघा, कुठलीही सेवा करत असताना आपला देवावरती विश्वास असायला हवा. जर विश्वास असेल तरच देव ठीक करतो. श्री स्वामी समर्थ.